नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तर मुक्ताला म्हणत असतो की मला माहिती मी तुम्हाला दुखवलंय, तुमच्यापासून गोष्टी लपवल्या, पण यातलं सगळं खोटं नव्हतं. मला खरंच तुमचा आदर वाटतो. तुम्ही जे केलंय माझ्यासाठी हे मी कधीच विसरू शकत नाही. पण प्लीज आता एक चूक माफ करा. मला अशी न बोलण्याची शिक्षा देऊ नका प्लीज. त्यावर मुक्ता म्हणते की अरे बापरे, शिक्षा देणारी मी कोण? शिक्षा देण्याचं डिपार्टमेंट तर तुमचं आहे ना. उत्तम येतं तुम्हाला. तर ही मी तुमची बायको म्हणून जगते हीच मोठी शिक्षा आहे माझ्यासाठी. यात सई येते. सई दरवाजातच उभा राहते आणि त्यांचं बोलणं ऐकते. मुक्ता सागरला म्हणत असते की तुमची मस्करी करत मी म्हणायचे की बिझनेस ऑफ द इयर वगैरे चिडवायचे मी तुम्हाला, पण तुम्ही तर खरंच आहात हो. स्वतःचा नफा कशात आहे हे करेक्ट कळतं तुम्हाला आणि तो साधायला समोरच्याच्या भावनांचा चुराडा झाला तरी चालेल. टार्गेट अचीव करणे हा एकमेव गोल आहे तुमचा. तुम्हाला जर खरंच माझ्याबद्दल काही वाटत असेल तर मी एक मागू का? उपकार करा माझ्यावर, मला माझं आयुष्य जगून द्या. आणि तसंही मला काही एक वाटत नाही तुमच्याबद्दल. हे सगळं बोलणं सईनं ऐकलेलं असतं. सई मध्येच म्हणते पप्पा. सईचा आवाज ऐकून मुक्ता डचक. सई रूम मध्ये येते आणि म्हणते की हे बघ पप्पा, मी तुझ्यासाठी कार्ड बनवलं. मुक्ता कार्ड बघते आणि म्हणते वाव, गेट वेल सून. व्हेरी गुड सई. ती सागर जवळ जाते आणि सागर तिला मिठीमध्ये घेतो. सई सागरला म्हणत असते की पप्पा तू लवकर बरा हो. आणि सई मुक्ताला देखील जवळ ओढते सागरच्या. सागर मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवतो. तेवढ्यात इंद्रा सईला मोठ्याने आवाज देते, ए सई माऊ. तर सई लगेच निघून जाते तिथून. मुक्ता लगेच त्याचा हात झटकते आणि सागरला म्हणते की असं सईचा आधार घेऊन माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका. सांगितलंय मी तुम्हाला, मला काही एक वाटत नाही तुमच्याबद्दल. दुसरीकडे आदित्य सागरला हाऊ आर यू पप्पा, आय मिस यू पप्पा असा मेसेज टाकतो. तेवढ्यात तिथे सावनी येते आणि आदित्यला म्हणते आधी बेटा चॉकलेट मिल्कशेक खाणार का तू? त्यावर आदित्य म्हणतो नको मम्मा. सावनी आदित्यला म्हणत असते की आज जरा जास्तच खुश दिसतो तू. काय झालं नेमकं, कशासाठी एवढं गोड असतोय? आदित्य सावनीला म्हणते की ओके मी सांगतो मम्मा, मला काल खूप बरं वाटलं. इतक्या वर्षानंतर मी माझ्या संपूर्ण फॅमिली बरोबर होळी सेलिब्रेट केली. खूप मज्जा केली. एक सांगू का मम्मा, मला आहे ना पप्पांची खूप आठवण येते. आपण जायचं का त्यांना भेटायला? त्यावर सावनी म्हणते की तू इमोशनल झाला आहे. तुला खरंच वाटतं का सागर तुझा विश्वास मोडणार नाही? नाही बेटा, म्हणजे मी आधी ही चूक केली आहे. मी सागरला एक संधी दिली होती. तेव्हाही त्याने माझा फक्त आणि फक्त विश्वासघातच केला. आदित्य म्हणतो की नाही मम्मा, मला नाही वाटत ते माझ्याशी खोटं बोलतील. माझा विश्वास ब्रेक करतील. मला खूप खरे वाटले ते. आधी देखील ते मला हेच सांगत होते, पण मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला. पण मम्मा, मी आता त्यांचा कधीच हात सोडणार नाही. पावनी मनातच म्हणत असते की त्या सागर आणि मुक्ताने याला चांगलीच पट्टी पडवली आहे. काहीतरी नक्कीच करावं लागेल मला. दुसरीकडे मुक्ता सागरला औषध देत असते. बेडवरची फाईल घेतली जाते आणि तिचे केस सागरच्या शर्टच्या बटनमध्ये अडकतात. केस काढता काढता ती शर्टचं बटनच काढून घेते. सागर तिला म्हणतो की इट्स ओके. त्यावर मुक्ता म्हणते नाही, काहीच ओके नाहीये. मुक्ता लगेच सुई आणि दोरा घेऊन येते. मुक्ता सागरच्या शर्टला बटन लावत असते. सागर तिच्याकडे एकटक बघत असतो आणि सागरला सुई टोचते आणि ओरडतो. त्यावर मुक्ता त्याला म्हणते की आय एम सॉरी. त्यावर सागर तिला म्हणतो की इट्स ओके. बटन लावून झाल्यानंतर मुक्ता दाताने दोरा तोडत असते आणि दोरा तोडून झाल्यानंतर ते दोघंही एकमेकांकडे बघतच राहतात. तेवढ्यात लगेच फोन वाजतो. मुक्ताला तिच्या मैत्रिणीचा फोन असतो. मुक्ता तिला तिचा ॲड्रेस सांगते आणि ती म्हणते की तू पहिल्या मजल्यावर ये. मैत्रीण म्हणते की हो ताई, येते मी. बिल्डिंगमध्ये घुसत असताना कार्तिक मागून येतो आणि तिला थांबवतो. कार्तिकने तिला ओळखलेलं असतं. कार्तिकला बघून ती म्हणते की तुम्ही? कार्तिक तिचा हात धरतो आणि तिला साईडला नेतो आणि म्हणतो ए बुलबुल, तू इथे काय करतेस? आणि तिला सगळं मागचं आठवतं. कार्तिकने तिला पैसे देऊन तिचं तोंड बंद केलेलं असतं आणि म्हणतो की तू जर तोंड उघडलं ना, मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन की हिने केलं आहे सगळं. त्यामुळे माझा पाय घसरला हिचं सौंदर्य बघून. आणि तिला खूप छळत असतो तो आणि तिला म्हणत असतो की झालं ते झालं, पुन्हा इथे यायचं नाही. पैसे घ्यायचे आणि गपगुमान इथून निघून जायचं. सगळं तिला आठवतं.
कार्तिक तिचं तोंड धरतो आणि तिला म्हणतो की तुला सांगितलं होतं ना तुझं हे सुंदर तोंड घेऊन इकडे पुन्हा यायचं नाही. मग का आलीस तू? माझ्या बायकोला माझी कंप्लेंट करायला आली आहेस? हो की नाही? त्यावर ती म्हणती नाही. माहिती आहे ना तुला मी काय करतो ते? त्यावर ती म्हणते की तुम्ही इथे राहतात असं मला माहिती असतं तर मी इथे आलेच नसते. त्यावर ती म्हणते की मी इथे दुसरे कोणाकडे आले आहेत आणि कार्तिक तिचे केस धरतो. सांग दुसरे कोणाकडे आली आहे? दुसऱ्या कोणाकडेही जायचं नाही तू. दुसरं कोणाकडेही जायचं नाही. पुन्हा इथं जर फिरताना दिसली ना, तर याद रख, मागच्या वेळी मी काय केलं होतं ते. आहे ना लक्षात? चल निघ इथून. आणि ती देखील निघून जाते. दुसरीकडे मुक्ता विचार करत असते, अरे आरती अजून नाही आली, कुठे राहिली? मुक्ता तिला फोन लावते आणि तिचा फोन स्विच ऑफ येतो. मुक्ता म्हणते, बाहेर जाऊन बघू का? मला अपॉइंटमेंटला उशीर होईल. दुसरीकडे इंदिरा लसूण सोलत असते आणि म्हणत असते की तुला मिळमिळीत खाऊन कंटाळा आला असेल ना, थांब, संध्याकाळी करडी करते मी तुझ्यासाठी चमचमीत. तू खा म्हणजे तुझ्या जिभेला पण चव येईल. मुक्ता बाहेर येते आणि म्हणते की मम्मी, बेल वाजली नव्हती का? कोणी आलं नाही का घरी? इंदिरा म्हणते नाही. मुक्ता म्हणते की बरं मी निघते आता, माझी एक महत्वाची अपॉइंटमेंट आहे. त्यात इंदिरा म्हणते, कशाला जाते? इथे नवरा आजारी आहे आणि तू दुसऱ्यांची अपॉइंटमेंट घेते. म्हणजे तुला नवऱ्याची काळजी नाही? लगेच सागर बोलतो आणि म्हणतो, आई कशाला बोलतेस त्यांना? मी काय एवढा पण आजारी नाहीये, काही झालं नाही मला. तसंही मी स्वतः ऑफिसला जाणार आहे, माझी मीटिंग आहे, मग त्यांना कशाला थांबवते? इंदिरा म्हणते की अरे सागऱ्या, तुला हे एवढं लागलं आणि तू ऑफिसमध्ये जाणार? मुक्ता लगेच म्हणते, हो मम्मी बरोबर बोलताय. म्हणजे अजून रिकव्हरी झाली नाहीये पूर्ण. त्यामुळे घरी थांबून आराम करा ना. नका जाऊ आज प्लीज. आणि इंदिरा तिला लगेच म्हणते की त्याला थांबव घरी आणि तू बाहेर येईन. काय ग, तू बायको आहेस ना त्याची, मग त्याची काळजी करत घरात थांबायचं. आज तू कुठे जायचं नाही. सागर देखील इंदिरावर चिडतो, म्हणतो की आई प्लीज, कशाला ओरडते? डेंटिस्ट आहे त्या, कुठून कुठून लोक येतात त्यांच्याकडे. इंदिरा सागरला म्हणते की लग्न होऊन 1 वर्ष पण नाही झालं आणि एवढं कौतुक करतोस तू बायकोचं. तुझ्या पप्पांनी एवढ्या वर्षात कधी माझं कौतुक केलं नाही. बघ बघ कसला नवरा आहे तुझा. असल्या नवऱ्याचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजेस तू. बघितलंस का, एवढा आजारी असताना तुझीच काळजी घेत. तुला आडवत नाही तो बाहेर जाण्यापासून. कधीतरी तू त्याच्यासाठी घरी थांब. हे बघ, नवऱ्याला जर प्रेम दिलं ना, उलटून तो आपल्याला प्रेम देतो. हे कधी कळणार आहे तुला? त्यावर मुक्ता म्हणते की खरं आहे, आपण समोरच्यावर प्रेम केलं की आपल्याला देखील समोरच्याकडून प्रेमच मिळतं. हे सगळं बोलणं कार्तिक दरवाजात उभा राहून ऐकत असतो आणि तो मध्ये येतो आणि स्वाती, ए स्वाती असा आवाज देतो. इंदिरा म्हणते, अरे अरे, तुम्ही एवढं सगळं कशाला घेऊन आलात? तुम्ही जावई आहात ह्या घरचे. कार्तिक इंदिराला म्हणतो की मला वाटत होतं मी ह्या घरचा मुलगा आहे म्हणून मी घेऊन आलो. ठीक आहे, तुम्ही जर असं मानत नसाल तर. त्यावर इंदिरा लगेच म्हणते, नाही नाही, तुम्ही माझ्या पोरासारखेच आहे. स्वातीला कार्तिक म्हणतो की तू हात पुढे कर आणि तिच्या हातात गजरा ठेवतो. स्वाती म्हणते, अरे वा, गजरा मी माळू का तुझ्या केसात? त्यावर स्वाती म्हणते की अरे सगळे बघतात. त्यावर कार्तिक म्हणतो, अगं मी लग्न केलं आहे तुझ्यासोबत. स्वाती म्हणते की अहो पण आत्ता कुठे? कार्तिकीच्या केसांमध्ये गजरा होत असताना सागरला देखील आठवतं की मुक्ताच्या केसात फूल लावलेलं. त्यावर इंदिरा मुक्ताला म्हणते की बघितलंस का, याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात नवऱ्याची काळजी. नवरा बाहेरून आला की त्याच्या हातातली पिशवी घेणं, त्याला पाणी देणं, ह्याला प्रेम लागतं. हे सगळे ना माझे संस्कार आहेत तिच्यावर. त्याला काय हवं नको सगळं बघायला पाहिजे. शिक तू जरा तिच्याकडून. सगळं सोडेल पण नवऱ्याला कधी कमी पडू देणार नाही. त्यावर कार्तिक लगेच तिथे येतो आणि इंद्राला म्हणतो की आई आई प्लीज, तुम्ही असं मुक्ता वहिनीला बोलू नका. मुक्ता वहिनी खूप समजूतदार आहे आणि जबाबदारही. आणि त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या सोडून त्यांनी मला त्या मॅटरमधून बाहेर काढलं होतं. माहिती आहे ना तुम्हाला? कार्तिक मुक्ताजवळ जातो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि इंद्राला म्हणतो की या बाबतीत तरी मी मुक्ता वहिनीकडून आहे. कारण मला माहिती आहे जबाबदारीच्या बाबतीत मुक्ता वहिनी कधीच चुकू शकत नाही. कार्तिकने खांद्यावर हात ठेवल्यानंतर मुक्ताला देखील ऑफवर्ड होतो. इंद्रा म्हणते की ते समजत ठीक आहे हो. मला एक सांगा, नवरा आजारी असताना कोणती बायको बाहेर जाईल का? हो, माझ्या सागऱ्याचं सोडा. त्याच्यावर सगळी जबाबदारी आहे. तिचं कसलं काम, दात उपटायचं? दिवस दात नाही उपटला तर माणसाचा जीव नाही जात. आभाळ कोसळत नाही. सागर खूप चिडतो आणि म्हणतो, आई बस, बस झालं आता मुक्ताला सारखं टोचून बोल.
काही एक झालं नसताना त्यांना सारखं टोचून बोलण्याची काही एक गरज नाहीये. जशी मलाही कामं असतात तशी त्यांचीही कामं आहेत. आणि त्यांचं काम देखील माझ्या कामाइतकंच महत्त्वाचं आहे. जास्त शिकलेल्या आहेत त्या माझ्यापेक्षा देखील हुशार. अगं त्या डेंटिस्ट आहे आणि तू काय सांगतीयेस? एक दिवस दात नाही काढला तर काही नाही होत. मागे तुझा दात दुखत होता, झालं तुला सहन नाही ना? लोकांचे त्रास आणि त्यांचे दुःख दूर करतात त्या. दिवस सुरू झाला नाही का लगेच तूच सुरू होते. त्यांना बोलण्याची एक संधी तुला सोडवत नाही. या भागामध्ये आपण बघणार आहोत की कार्तिक मुक्ताचा हात धरतो आणि मुक्ताला म्हणतो की तुम्ही काही एक मनावर घेऊ नका. मुक्ता त्याचा हात झटक आणि कार्तिक तिला म्हणतो की "ओ हो, हो, जावई आहे मी हा घरचा. जावई असण्याचं एक ॲडव्हान्टेज असतं. म्हणजे त्याने काही केलं तरी कोणी काही बोलत नाही." ती मुक्ता आरतीला भेटते आणि मुक्ताला आरती म्हणते की "मी आले होते तुमच्या बिल्डिंगच्या खाली आणि तो माणूस भेटला." त्यावर मुक्ता म्हणते की "कोण माणूस?" आरती म्हणते की "मी तुम्हाला सांगितलं होतं." पुढील भागाची डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.